आदिम कातकरी युवकास जातीवाचक शिवीगाळ, बेदम मारहाण व जीवे मारण्याची धमकी. आरोपी अजूनही मोकाट. शहापूर तालुक्यातील कसारा पोलीस स्टेशन हद्दीतील मोखावणे परिसरात आदिवासी आदिम कातकरी समाजातील एका युवकास जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. वाशाळा खुर्द येथील 21 वर्षीय साईनाथ नामदेव मुकणे या युवकाला केवळ नोकरीस न गेल्याच्या कारणावरून आरोपी गणेश हरी भोईर याने जातीवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण केली असून तुला जिवंत ठेवणार नाही अशी उघड धमकी दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. साईनाथ मुकणे हा खाजगी डंपर चालक असून काही महिन्यापूर्वी तो आरोपी गणेश भोईर याच्या डंपरवर चालक म्हणून काम करत होता. मात्र डंपर विकल्यानंतर त्याने दुसरीकडे काम सुरू केले. दरम्यान 15 मार्च 2026 रोजी आरोपीने नवीन डंपर घेतल्यानंतर पुन्हा कामावर येण्यास सांगितले होते. काही दिवस काम केल्यानंतर पैशाच्या कारणावरून वाद निर्माण झाल्याने साईनाथने त्या ठिकाणी काम करणे बंद करून 27 मार्च 2026 पासून दुसऱ्या डंपरवर काम सुरू केले. याच रागातून 27 मार्च रोजी सायंकाळी मोखावणे येथील रुस्तमजी प्रोजेक्ट परिसरात आरोपी गणेश भोईर हा आपल्या स्विफ्ट गाडीने अचानक त्याच्याजवळ आला आणि सर्वांसमोर साईनाथ मुकणे याला कातोडी मातोडी अशा जातीवाचक शिव्या देत अपमानित केले. तिथे असलेल्या माणसांनी मध्यस्थी करत त्यावेळी भांडण सोडवले. मात्र दुसऱ्याच दिवशी 28 मार्च रोजी सायंकाळी मोखावणे फाटा येथील साईकृपा हॉटेलजवळ साईनाथ मुकणे व त्याचा मित्र घरी जात असताना आरोपीने पुन्हा त्यांना अडवून लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली, जमिनीवर पाडले आणि तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देत तेथून प्रसार झाला. या घटनेनंतर घाबरलेल्या साईनाथ मुकणे याने आपल्या कुटुंबियांना व आदिवासी आदिम कातकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर संबंधित घटनेचे पदाधिकारी सोबत घेऊन तो कसारा पोलीस ठाण्यात जाऊन त्याने आरोपी विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. ॲट्रॉसिटीसारखा गंभीर गुन्हा दाखल होऊनही आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने आदिम कातकरी समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आदिवासी समाजातील युवकांवर उघडपणे जातीवाचक शिवीगाळ, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिली जाणे हे अत्यंत गंभीर असून स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर इसमावर यापूर्वी अनेक गुन्हे कसारा पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. मात्र प्रत्येक वेळी केवळ समज देऊन सोडण्यात आल्यामुळे त्याची मुजोरी वाढल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. यामुळेच तो वारंवार कोणाशी ना कोणाशी वाद घालत असल्याचे समोर येत असून पोलिसांनी वेळेत कठोर कारवाई केली असती तर ही गंभीर घटना टळली असती असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत. यामुळे कायदा सुव्यवस्थेवरच प्रश्न निर्माण झाला आहे. आदिवासी आदिम कातकरी संघटनेने या घटनेची दखल घेत तात्काळ आरोपीला अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या संपूर्ण शहापूर तालुक्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले असून पोलीस प्रशासन आरोपीवर नेमकी कोणती आणि कितपत कठोर कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. न्यूज रिपोर्टर किशोर भोईर, मशाल न्यूज, कसारा.